मला तर माहितच नव्हतं आपल्या तर पोपली मिरची पण येतं. आज आईला घेऊन चाललो मी मामाकडं. अख्ख्या रस्त्याने सांगला आईला का खायला घ्यायला थांब कुठं तरी, पण आई येऊन शेवटी तिच्या गावाच्या बाहेरच थांबली उसाचा रस घ्यायला. गेल्या गेल्या पहिले ब कडे गेलो, त्याच्यानंतर गेलो बेड्यावरती. नाही इथे यांच्या दोघांच्या लावली आग, मस्त होली खेळवली. त्याच्यानंतर केला जेवण न गेलो माझ्या फेवरेट जागेवरती म्हणजे काशीवरती. इथं मस्त खाट टाकली आणि तिथं मी लेटलो. समोर नदी, बाजूला फणस. मला नेचर जाम आवडतं आणि जेव्हा पण इथे येतं ना माझी दुपार एवढी भारी जातं ना. आमच्या मामा का उलट पिसांचं कोंबरं का आणि या विचारत होतो मी हिला. अख्खी दुपार तर मी मस्त या खाटावरती लेटून काढली. त्याच्यानंतर आली आई, मग आम्ही गेलो बोराना. यो बोरा उलगाचा टाइम आहे, सो बोरा तर काय तेवढी भेटली नाही. जेवढी पारता आली पारली आणि खाता आली खाली. त्याच्यानंतर आलो बघायला मामाने काय काय लावले, तर इथं आऊशे भेंड्या ना आलती भेंडी. नंतर आई मला टाकून आलती चवली खुराला. बरं तू एकटी कशी खुरत, मी पण खुरीनच ना, व्लॉग पण पाहिजे. सो मी तिथं जराशी चवली खुरली, खाज लागली म्हणून तिथल्या निघलो ना. इथं दिसला मला काहीतरी अलगच आहे. तेव्हा माहित पडला का राईच्या शिंगान, आता शिंगा असतात ज्या पण असतात ते छोटा छोटा. लगे इथं दिसली शिमला मिरची आणि ती जास्त मोठी नव्हती झाली, नाही तर खुरली असती. सो इथं बघितला मी काय काय लावले. बराच वेळ झाला इथं राहिलो. आता मस्त ऑफ रोडिंग करत चाललो घरी. इथं मी आईला आवरा सांगत होते का भाई कालोखपराचे पहिले घरी चल, पण ती काय तिच्या मायाच्या निघाची गोळीच घेत नव्हती. नंतर यांचं चालू झालं लग्नाचं टॉपिंग. ते ऐकून मला कटाला आला आणि निघालो घरी जायला. याचा फुल व्लॉग मी युट्यूब वरती अपलोड केले, बायो मध्ये लिंक आहे बघा.